हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. आजचा आपला जो अपडेट आहे तो जॉब अपडेट आहे. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांची जी पदभरती आहे, त्यांची जी नोटिफिकेशन आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती 27 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि ही जी एक्झाम आहे ती चौकीदार अर्थातच ग्रुप डी या पदाकरिता आहे आणि ती सरळ सेवेमार्फत भरण्यात येणार आहे. तर आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोण इलिजिबल आहे, वेतनश्रेणी काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. इथे बघा तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे आणि परीक्षेचे वेळापत्रक इथे देण्यात आलेले आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत करू शकतात त्या बाबतीतलं सगळंच इथे डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची वेळ व दिनांक इथे देण्यात आलेली आहे. तुमचं जे अर्ज करायला सुरुवात ही 27/4/2026 पासून करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची जी अंतिम तारीख आहे ती 18/5/2026 पर्यंत आहे. ठीक आहे. 18 तारखेच्या आधी तुम्हाला नोटिफिकेशन संपूर्णपणे सुरुवातीला वाचायची आहे आणि त्यानंतर फॉर्म फिलिंग प्रोसेसला स्टार्ट करायचं आहे, शेवटच्या तारखेची वाट न बघता. ठीक आहे. पुढे आपण बघूया की या पदाचं नाव आहे चौकीदार अर्थातच वॉचमॅन आणि ही जी आहे ते अहिल्यानगरसाठी आहे. ठीक आहे. सुरुवातीला प्रत्येक कॅटेगरी आणि प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या जागा आहेत. प्रत्येक जिल्ह्यावाईज इथे जागा देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी विकास प्रकल्प राजुरा तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगरसाठी आहे. यामध्ये एकूण 15 जागा आहेत. पुढे तुम्ही बघू शकता धुळेसाठी ज्या जागा आहेत जिल्ह्यात धुळेमध्ये, तर यामध्ये एकूण 29 जागा आहेत. बऱ्यापैकी जागा आहेत. वेतन श्रेणी तुम्हाला इथे दिसत असेल, S1ची वेतन श्रेणी आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे चौकीदार नंदुरबार जिल्ह्यासाठी आहे, तळोदा नंदुरबार. ठीक आहे. यामध्ये एकूण 30 जागा आहेत. तुम्ही कॅटेगरी वाईज जागा बघायच्या आहेत. बघा, सर्व कॅटेगरीच्या जागा इथे डिस्ट्रीब्यूट करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही आपल्या कॅटेगरी वाईज जागा इथे बघायच्या आहेत. भरपूर जागा आलेल्या आहेत. ठीक आहे. पुढे बघा, नाशिकसाठी इथे 34 जागा आहेत एकूण नाशिक जिल्ह्यासाठी. पुढे बघू शकता परत नंदुरबारसाठी आणखीन जागा आहेत, 23 जागा आहेत. प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एकूण 23 जागा आहेत. ठीक आहे. पुढे आहे नाशिक, यामध्ये 42 जागा आहेत आणि वेतन श्रेणी देखील इथे लिहिलेली आहे. जळगावसाठी जागा आहेत, 9 जागा आहेत जळगावसाठी. पुणे जिल्ह्यासाठी एकूण 26 जागा आहेत. पुढे बघू शकता ठाण्यासाठी 19 जागा आहेत आणि नंतर आहे रायगडसाठी एकूण 11 जागा आहेत. यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जागांचं डिस्ट्रीब्युशन देण्यात आलेलं आहे. पालघरसाठी 17 जागा आहेत. नंतर परत पालघरसाठी 24 जागा आहेत. ठीक आहे. सोलापूरसाठी एकूण 5 जागा आहेत आणि संभाजीनगरसाठी एकूण 12 जागा आहेत. त्यानंतर यवतमाळसाठी एकूण 8 जागा आहेत आणि अमरावतीसाठी 19 आणि नांदेडसाठी 2 जागा आहेत. तर हिंगोलीसाठी देखील 2 जागाच आहेत. ठीक आहे. अकोल्यासाठी एकूण 13 जागा आहेत आणि यवतमाळसाठी 3 जागा आहेत आणि चंद्रपूरसाठी एकूण 7 जागा आहेत आणि पुढे परत चंद्रपूरसाठी एकूण 15 जागा आहेत. पुढे गडचिरोली जिल्ह्याचं बघा तुम्ही, एकूण 9 जागा आहेत. आणि हा जो आहे गडचिरोलीसाठी नेक्स्टच्या 5 जागा आहेत त्या भामरागडसाठी आहेत. तर तिथे 5 जागा आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या म्हणजे जिल्ह्यातच वेगवेगळ्या ठिकाणी 2 ठिकाणी जर त्यांचं हे असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जर वॅकेन्सी अवेलेबल असेल तर जिल्ह्यातल्या ज्या ठिकाणी त्यांचे प्रकल्प आहेत तिथे आदिवासी विकास प्रकल्प जिथे आहेत तर जिल्ह्यावाईज पण वेगवेगळ्या ठिकाणी, जसं गडचिरोलीमध्ये तुम्ही बघू शकता भामरागड आणि प्रॉपर गडचिरोली अशा 2 ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत. तसेच आपण नाशिकसाठी पण बघितल्या, यवतमाळसाठी पण बघितल्या वेगवेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. भंडाऱ्यासाठी बघू शकता तुम्ही, यामध्ये एकूण 5 जागा आहेत. गोंदियासाठी एकूण 16 जागा आहेत आणि नागपूरसाठी एकूण 8 जागा आहेत. ठीक आहे. आणि वर्धेसाठी एकूण 6 जागा आहेत. मग परत गडचिरोली अहेरी जो विभाग आहे, अहेरी तालुक्यामध्ये एकूण 2 जागा आहेत.
अशा प्रकारे आपण नोटिफिकेशनमध्ये कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तहसीलनुसार पण जिथे जिथे त्यांचे प्रकल्प अवेलेबल आहेत तिथे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी हे जागा तिथे तुम्हाला दिसत आहेत चौकीदार या पदासाठी. आता आपण त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन एकदा जाणून घेऊया. आरक्षण आणि हे सगळे नोटिफिकेशनचं PDF आहे जे मी नोटिफिकेशन नावाच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर व्हिडिओ संपताच तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथून थेट तुम्ही हा PDF बघू शकता. पात्रता बघा. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचे डोमिसाईल लागणार आहे. आणि जे तुम्हाला एज जे आहे तुमची 1/4/2026 या तारखेच्या आधारावर तुमची कन्सिडर करण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि उमेदवार जो आहे कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे आणि मॅक्झिमम त्या कॅन्डिडेटची वय 38 वर्षेपेक्षा जास्त नसावी असं क्लिअरली मेन्शन करण्यात दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान वय खुल्या प्रवर्गातील सांगते मी. ठीक आहे. त्यानंतर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18पेक्षा कमी नसावी, म्हणजे कमीत कमी 18चं असणं आवश्यक आहे आणि मॅक्झिमम 43 वर्षे इतकी वय असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे तुम्ही शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता. आता हे पद आहे चौकीदारचं, अर्थातच ग्रुप डीचं पद आहे. यामध्ये S1ची वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 पर्यंत. ह्यावं 5 सेकंड आणि त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ह्यावं 5 सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, ज्यांनी SSC उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे तुमच्याकडे आवश्यकता आहे. ठीक आहे. आणि ती देखील 1/4/2026 या दिनांकाला कन्सिडर करूनच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे कन्सिडर केल्या जाईल. ठीक आहे. म्हणजे यावर्षी तुम्ही एक्झाम देताय 12वी SSC उत्तीर्ण होत आहे तर ते चालणार नाही का, कारण की तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 1/4/2026 या दिनांकाला कन्सिडर केलेलं असल्यामुळे ते चालणार नाही. निवड प्रक्रिया बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे तुमची. निवड पद्धती बघा इथे देण्यात आलेलं आहे की कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येईल आणि मग त्या रिगार्डिंगच तुमची गुणवत्ता यादी देखील ते प्रसिद्ध करतील. ठीक आहे. कॉम्प्युटर जी एक्झामिनेशन असणार आहे त्याचं पण थोडा इथे मेन्शन करण्यात आलेले आहे की कशा पद्धतीने होणार आहे. ही जी एक्झाम होणार आहे ती सरळ सेवाच असणार आहे. यामध्ये तुम्हाला एकच एक्झाम असेल आणि त्यानंतर डायरेक्ट तुमची गुणवत्ता यादी लागेल. आणि आतापर्यंत बरेच उमेदवार जे आहेत ते सरळ सेवेबद्दल ते अवेअर असतील. म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून आपण सरळ सेवा देतच आहोत आणि आपल्या चॅनलवर वेळोवेळी मी तुम्हाला सरळ सेवेचे बरेचसे नोटिफिकेशन हे तुमच्यासाठी घेऊन येत असते. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता यामध्ये आपण पॅटर्न समजून घेऊ की कशा प्रकारे असणार आहे. याचे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. जी परीक्षा तुमची 120 मिनिटाची असणार आहे. त्यामध्ये तुमचे 100 क्वेश्चन असतील आणि एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असणार आहे. ठीक आहे. 200 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. मराठीचे 50, इंग्रजीचे 50 आणि सामान्य ज्ञानचे 50 आणि बौद्धिक चाचणीचे 50 असे 200 गुणांची तुमची हे एक्झाम होणार आहे. ठीक आहे. 2 तासाची एक्झाम असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भाषा पण देखील करण्यात येईल, म्हणजे निवडता येईल. मराठी असेल, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुमचे 50 म्हणजे तुम्हाला बायलँग्वेज एक्झामिनेशन असेल. इंग्लिश आणि मराठी माध्यमातून तुम्हाला ते बघता येईल एक्झामिनेशन. ठीक आहे. एका प्रश्नास 2 गुण असतील. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला 25-25 प्रश्न असतील आणि 50-50 मार्कासाठी ते असतील. ठीक आहे. आणि 120 मिनटं म्हणजे 2 तासाचं तुम्हाला वेळ दिला जाईल. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे परीक्षा शुल्क. अमागास असेल तर तुम्हाला 1,000 रुपये आणि मागासवर्गीय असेल तर 900 रुपये. ठीक आहे. आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा का तुम्ही पेमेंट केलं आहे तर ते तुम्हाला रिफंड होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघितली आहे. तर ज्या कोण्या कॅन्डिडेटला अप्लाय करायचं असेल त्यांनी 18 मेच्या आधी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला अजिबात विसरू नका.
आणि हो, आणि ही एक्झाम जी चौकीदार पदासाठी पहिल्यांदाच घेण्यात येत आहे. आणि आता तुम्हाला बघू शकता की कॉम्पिटिशन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर नक्कीच एक्झामला ट्राय करा आणि प्रत्येक एक्झाम देत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्ही लिंकमध्ये असणार आणि जॉब मिळाली तर उत्तमच. गव्हर्नमेंट जॉब मिळणे हे सर्वांचं एक स्वप्न आहे. तर छोट्या-छोट्या एक्झाम माध्यमातून का असो ना, पण तुम्ही नक्की ट्राय करत असा. ट्राय करणे हे खूप मस्ट असतं. चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.